फक्त अर्धा तास थांबा. सरचं असं म्हणणं या ठिकाणी जितके लोक आले आहेत आपल्या सुनांना पण घेऊन या आणि जे शाळेतून आलेले आहेत ज्यांचा अभ्यास वगैरे नसते त्यांना 1 घंटा जर मिळाला तर त्यांना पण घेऊन या. बघा विषय फार गंभीर आहे. आजचा जो विषय आहे की गेले 16वा दिवस आहे आपण या ठिकाणी सातत्यानं बसत आहे, परंतु अशासारख्या घटना ह्या भारतामध्ये कितीतरी झालेल्या आहे. त्या सगळ्या संघर्षातून आपण आलेलो आहे, पण बऱ्याच घटनांपासून त्याची सुटका झालेली आहे का हा आपल्या सर्वांसमोर पडलेला एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. आज भीमा गोरेगावचं आपण प्रकरण बघितलं होतं. खूप मोठी दंगल झाली, भरपूर साऱ्या लोकांवर केसेस झाले, परंतु आजही आपल्यासमोर प्रश्न आहे की जी दंगल घडून आणली त्याचा पाठीमागचा सूत्रधार कोण होता, हा पिंजऱ्याआड गेला आहे का, हा तुम्हाला आम्हाला पडलेला आजही प्रश्न आहे. कितीक तरी विटंबना झाले, कितीक तरी घटना झाल्या, परंतु ते आरोपी अद्यापपर्यंत सापडलेत का हा पण तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे. परंतु अशीच घटना झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण जागृत होतो आणि याच ठिकाणी येतो, पुन्हा न्याय मागण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित येतो. परंतु याच्यातून सुटका आपली होणार आहे की नाही होणार आहे. कायदा पण आपल्याच बापानं लिहिला आहे, परंतु त्याच्यातून पळवाटा पण भरपूर निघालेला आहे. परंतु आता आपण कुठेतरी चांगल्या प्रकारच्या बुद्धीने सगळ्यांच्या विश्वासाने आपल्यातील हेवे देवे बाजू न ठेवून एक विचार करून निर्णय आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येईल का. आज आपल्याला हे काळाची गरज आहे की या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण की जी संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली होती, जी संविधानाच्या शिल्पांची विटंबना झाली होती, त्यानंतर परभणीमध्ये आंदोलन झालं, आपल्या मुलांना कोम्बिंग करून भरपूर मारण्यात आलं, त्याच्यामध्ये आपला भाऊ सोमनाथ काय झाला, शहीद झाला. या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते वाकोडे साहेब यांच्यावर जो प्रेशर आलं, त्या सगळ्यांचं वातावरण, त्या सगळ्या आंदोलनाची वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, त्याच्यामुळं त्यांना ताण आल्यामुळं त्यांचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झालाय. आणि या सगळ्या प्रश्नाला कारणीभूत जर कोणी असेल तर ते प्रशासन आहे. पण ह्या प्रशासनानं आतापर्यंत या 16 दिवस झाले याची दखल का घेतली नाही, आपण या बाबतीत जागृत आहोत की नाही याचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की आंदोलन जसं सुरू आहे तसं आपण बघत आहे की या ठिकाणची उपस्थिती ही जास्त व्हायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे, हा तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आज NRC CAच्या वेळेस जेव्हा शाहीनबाग सुरू झालं होतं, अरे एक शाहीनबाग सुरू झालं होतं, हजारो शाहीनबाग सुरू झालेत. आज परभणीमध्ये घटना झाली, इथं पण शाहीनबाग सुरू आहे. या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर शाहीनबाग सुरू व्हायला पाहिजे की नाही पाहिजे, सुरू व्हायला पाहिजे की नाही पाहिजे, हा तुम्हाला आम्हाला पडायलाच पाहिजे प्रश्न. कारण की कसं आहे, या ठिकाणी बरेच नेते आहे, मला सगळ्यांनाच विनंती करायची की प्रत्येक तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर शाहीनबाग हे सुरू व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि आपला आवाज हा प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय सुद्धा मिळणार नाही. आपण बघितलंय की संतोष देशमुख प्रकरण आपण बघितलं, आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहे, परंतु संविधानाची विटंबनाची जी गोष्ट आहे ही साधीसुधी आहे का याचा पण आपण विचार करायला पाहिजे. त्या स्वरूपाचं आंदोलन आता आपल्याला सुरू करावं लागणार आहे. म्हणून मला सर्वांना विनंती आहे, आपल्या खेड्यापाड्यामध्ये, आपल्या गाववस्तीमध्ये, या परभणीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक मेसेज द्या की कुठल्याही परिस्थितीत आपले काम धंदे सोडून आपल्याला या ठिकाणचा मंडप हा पार पूर्ण मैदान भरून जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपली प्रशासन दखल घेणार नाही. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. अरे संविधानाची विटंबना होते, विटंबना झाल्यानंतर जो विटंबना करणार आहे त्याला पकडून देणारे आपलेच मुलं, त्या संविधानची विटंबना करणारा जो आरोपी आहे त्याला पकडून दिल्यानंतर पोलीसवाल्यांनी त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं, त्याला दवाखान्यामध्ये व्यवस्था केली, त्याचा PCR घेतला की नाही प्रश्नार्थक चिन्ह आहे. आज तो MCR मध्ये चांगला सुखात आहे. कुठल्या जेलमध्ये मला काही अजून माहिती नाही, पण तो सुखामध्ये आहे. परंतु संविधानाची घटना घडल्यानंतर आपण रस्त्यावर उतरलो, आपला बिचारा सोमनाथ कुठल्याही गोष्टीत दगड त्यांनी फेकला नाही, पण त्याला अटक केली पोलिसांनी, कोम्बिंग करून खूप सारं मारलं.
मारल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं नाही, जेलमध्ये टाकलं आणि एकीकडे बघितलं आरोपीला सगळ्या सुखसुविधा पोलीस प्रशासनानं पुरवली आणि जो संविधानाची विटंबना करण्यामागे खरा सूत्रधार कोण होता, जो रस्त्यावर होता शांततेच्या मार्गानं, बिचाऱ्यांचा काय घेतला यांनी, बळी घेतला. याचा आपल्याला तपास करून आपल्याला खरा न्याय मिळणार आहे की नाही मिळणार आहे, हा तुम्हाला आम्हाला पडायला एक प्रश्न आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट की आपण ज्या बाबांचं नाव आज घेत आहेत ते वाकोळे साहेब वयाच्या 18व्या वर्षापासून संघर्ष करत आहे. माझा तर त्यांचा एवढा संपर्क आला नाही, गेल्या 7-8 वर्षापासूनच मी त्यांच्या सोबत होतो. परंतु जेव्हा पण आम्ही बसायचो असा एकही दिवस गेला नाही की ती गोष्ट रिपीट झाली. म्हणजे आज एखादा विषय सांगितला 2-4 दिवसानं किंवा 2-4 महिन्यानं तीच गोष्ट सांगितली असा माझ्या आयुष्यात एकदाही क्षण झाला नाही. वयाच्या 18व्या वर्षापासून म्हणजे जेव्हा शिवाजी कॉलेजला होते तेव्हापासून त्यांनी जे कॉलेजचं नेतृत्व केलं तर फार समाजाच्या नेतृत्वामध्ये म्हणजे नेतृत्वच करत राहिले. आणि एकदा मला बोलत बोलत म्हटले पण, निलेश वाघासारखे जगाचं वाघासारखं मरायचं हे तर आपल्याला शेवटच्या भाषणातही सांगितलं. पण एकदा आम्ही असंच बसलो होतो आणि जेवण करत होतो, जीवनात आपण काय घेऊन जायचं आहे आणि माझा सर्व संघर्ष हा चळवळीतच गेलाय. अनेक पक्षांचे मला मोठमोठ्या ऑफर आलत्या, चांगल्या प्रकारचं एखादं मंत्रिपद पण आलतं, परंतु मी आपला निळा झेंडा सोडून कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही. तर आता मी मरताना काय जाणार, मला निळ्या झेंडाखालीच मला जायचं आहे. मी म्हटलं साहेब हे सगळ्या गोष्टी आहे, परंतु आपल्याला भविष्याचा पण विचार करायचा आहे. ह्या वयात भविष्य एकच आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि नवीन नेतृत्व, नवीन चळवळ. म्हणजे आज जो जमाना आहे लोक श्रीमंत झाली पण चळवळ गरीब झाली हे नेहमीच सांगायचे. आणि सुरुवातीचे लोक गरीब होते पण चळवळ मात्र श्रीमंत होती, अशा अनेक वेळा त्यांनी सांगितलं आहे. आणि मला सांगितलं होतं की निलेश तुला एकच गोष्ट सांगतो, मला जर मरण आलं तर ते चळवळ करताना जर मरण आलं तर मी मला स्वतःला फार गुणवान धनवान म्हणण्यापेक्षा फार मी नशीबवान समजत, असं ते मला सांगून गेले होते. आणि मला तो दिवस फार म्हणजे आठवायचा. आणि एका गोष्टीचं वाईट पण वाटतंय की गेल्या कित्येक दिवसापासून मी दिवस रात्र साहेबांच्या सोबत होतो, परंतु शेवटचा 1 तास मी सोबत नव्हतो. नाहीतर असं जर असतं तर साहेब पण आपल्यासोबत असते. कारण की त्यांचं मेडिकल चेकअपपासून म्हणजे काही दिवसाआधी आम्ही रसाळ साहेबाकडे गेलो होतो. त्यांना फुफ्फुसाचा एकदा फार मोठा अटॅक आला होता आणि त्याच्यातून ते वाचले होते. त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर चेकअपसाठी गेलो. चेकअप केल्यानंतर त्यांनी मशीननं सगळं चेकअप केलं आणि 5 मिनिटं रसाळ साहेब शांत राहिले आणि मला म्हणे तुम्ही, म्हटलं मी सोबतच असतो. मला फार आश्चर्य वाटते म्हणे की यांचं एवढं हृदय सुंदर कसं असू शकते, जे एका महिन्याच्या आधी जो इतका मोठा प्रॉब्लेम झाला ते एवढं सुंदर कसं असू शकते. मी म्हटलं साहेबांनी फार आचारसंहिता पाळल्या. साहेबाला 100% स्मोकिंगचा शौक होता, परंतु साहेबांना सर्व सोडून दिलं होतं. 1 महिना इतकं व्यवस्थित काळजी घेतली की ते जिनासुद्धा चढले नाही, म्हणजे ते वरती झोपायचे पण खालीच राहत होते आणि पूर्ण तब्येत त्यांची चांगलीच झालेली होती. त्यांचा चांगल्या प्रकारचा शेड्यूल पण ठरला होता, हैदराबादचं पण नियोजन झालं होतं. पण मधीच ही घटना घडली आणि त्याने शेवटी सांगितलं की मी जर समोर आलो नाही तर मात्र याचं वेगळं स्वरूप होऊ शकते. आणि गौतम नगरमध्ये एक बैठक झाली. बैठकीमध्ये साहेबाला हे प्रशासनाला हेच दाखवून द्यायचं होतं की आमच्या मुलांनी दगडफेक केली नाही, आमचं आंदोलन कसं राहते हे प्रशासनाला दाखवून देण्यासाठी हातात एकही दगड न घेता गौतम नगरपासून तर याच मैदानापर्यंत आपण आलो आणि ते पण आपण घोषणा देत आलो, पण शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं. प्रशासनाला त्यांनी जाता जाता हे पण दाखवून दिलं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की या राज्यामध्ये नाही तर या देशामध्ये मागासवर्गीयच नाही तर प्रत्येक समाजावर घटना नेहमीच झालेल्या आहेत, परंतु शेवटी त्याचा निकाल आपल्यापर्यंत पॉझिटिव्ह आला का हा आपल्याला पडलेला आज प्रश्न आहे. तो आपल्याला प्रश्न जर मार्गी लावायचा असेल तर इथून घरी गेल्यानंतर जो भेटेल त्याला सांगा की हे मैदान आपल्याला भरवायचं आहे. अशा प्रकारच्या घोषणाबाजी या ठिकाणी झाल्या पाहिजे, अशा प्रकारचे या ठिकाणी भाषण झाले पाहिजे की प्रशासनानं याची दखल घेऊन कुठल्याही परिस्थितीत 26 जानेवारीपर्यंत संविधानाची शिल्पाची विटंबना करणारा खरा सूत्रधार कोण आहे हा 26 जानेवारीपर्यंत या ठिकाणी आपल्या समोर आलाच पाहिजे. तेव्हाच चांगल्या प्रकारे आपलं झेंडावंदन त्या ठिकाणी होईल. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट जसं आता कंगणे सरनं सांगितलं, साहेबाची इच्छाच होती की 26 जानेवारीला
की हर घर तिरंगा, जसं आता विश्वजित भाऊनं सांगितलं, हर घर संविधान त्यांनी मोहीम जी चालू केली होती आणि 27 तारखेला खूप मोठ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये संविधान रॅली काढायची होती. आता ते कंगणे सर निश्चितच त्यांच्या नेतृत्वात किंवा सर्वांच्या नेतृत्वात काढणारच आहे. त्या 26 जानेवारीला आपण संविधान रॅली खूप मोठ्या स्वरूपात काढणार आहे, त्याचं पण आपल्याला नियोजन करायचं आहे. पण 26 जानेवारीपर्यंत खरा सूत्रधार हा समोर आला पाहिजे. आणि जाता जाता एवढीच विनंती करतो, पुन्हा एकदा तुम्ही सर्वांना आपल्या परभणीच्या कानाकोपऱ्यात सर्वांना एक मेसेज द्या की कुठल्याही परिस्थितीत 11 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्या समाजाचंच नाही तर संविधान प्रेमींचं या ठिकाणी आपल्याला लोकांचं शक्ती प्रदर्शन करायचं आहे. आणि या सरकार आपल्या समोर नमलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अशाच प्रकारचं शाहीनबाग, अशाच प्रकारचं प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन सुरू असलं पाहिजे. एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. आपल्या परभणी जिल्हा आंबेडकरी चळवळीच्या वतीने होत असलेल्या धरणे आंदोलनाचा आजचा